नमस्कार, मी भारती माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे। तर बघा, आज आपण कटोरी ब्लाऊज कटाई करणार आहोत। परफेक्ट कटोरी ब्लाऊज अशी आपल्याला एक फोल्ड करून घ्यायची आहे। बघा, तर बंद भाग आपल्याकडे ठेवून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर एक फोल्ड करून घ्यायची आहे। तर बघा, ब्लाऊजची लांबी मोजून घ्यायची आहे। तर ब्लाऊजची लांबी आहे 5 इंच। तर बघा, 5 इंच लांबी आहे। तर आपल्याला सव्वा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला तुरपाई करण्यासाठी। त्याच्यानंतर आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे। तर 5 इंच आहे, तर आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे। आपल्याला दंड घेर मोजून घ्यायचा आहे 6.5 इंच। तर बघा, असं आपल्याला घेर मोजून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला असं बाईला आकार द्यायचा आहे। अर्धा इंच आतमधून आकार द्यायचा आहे अशा प्रकारे। तर बघा, आता आपल्याला ब्लाऊजचा दंड मोजून घ्यायचा आहे। तर दंड आपण 4.5 इंच घेतलेला आहे। तर आपल्याला एक्स्ट्रा 2 इंच घ्यायचा आहे। आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। बघा, अशा प्रकारे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडा भाग कट करून घ्यायचा, असा म्हणजे खाच लावून घ्यायचा आहे। जेव्हा आपण फिटिंग करतो तेव्हा आपल्याला लक्षात येते। इथून पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे, म्हणजे मुंड्यामध्ये हा सरळ, म्हणजे आपल्याला मुंड्याच्या भागाला जोडणारा भाग। आता बंद भाग आपल्याकडे ठेवून घ्यायचा आहे। मागच्या कटिंगसाठी आपल्याला मागचा पार्ट तयार करण्यासाठी तर सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाऊजची लांबी मोजून घ्यायची आहे। तर बघा, अशी आपल्याला ब्लाऊजची लांबी मोजून घ्यायची आहे। ब्लाऊजची लांबी आहे 12 इंच। तर आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायची आहे, 13 इंच घ्यायची आहे। तुमच्या ब्लाऊजची जेवढी लांबी असेल त्याच्यावरून आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायची। इथून आपल्याला 2 इंच घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर 3 इंच घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मुंडा आपल्याला 5.5 इंच घ्यायचा आहे। तर आपल्या चेस्टचा साईज जेवढा असेल तेवढ्या आपल्याला इथून मोजून घ्यायचा आहे। तर बघा, 7 इंच आहे, 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे। अशी रेषा ओढून घ्यायचं आहे। बगलमधून आपल्याला 1.25 इंच घ्यायचा आहे, म्हणजे लहान साईजचा ब्लाऊज आहे तर त्याच्यामधून आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। आता मागचा भाग आपला जेवढा आहे तेवढा आपण घ्यायचा आहे, त्याच्यावरून आपल्याला बरोबर अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे। कोणताही ब्लाऊज असो, आपल्याला इथून आपल्याला बरोबर 2-2.5 इंच मार्जिन करून घ्यायचे आहे। अशी रेषा ओढून घ्यायची आहे, गळ्याला आकार द्यायचा आहे। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे। आता बघा, आपल्याकडे फ्रंटचा भाग आहे, तर आपल्याला फ्रंटचा भाग तोच घ्यायचा आहे। आता बघा, मी फ्रंट भाग घेतलेला, मागच्या साईडनं आपल्याला फ्रंट भाग जो आहे तो लांब होत आहे, तर 2 इंच बरोबर मार्जिन करून घ्यायचे आहे। तोच भाग आपल्याला दुसऱ्या ठिकाणी ठेवून त्याच्यावर आपल्याला मार्जिन करून घ्यायची आहे। बघ, थोडा भाग आपल्याला वर होत आहे, तर आपल्याला कमी करून घ्यायचा आहे फ्रंटचा भाग। आपल्याकडे फ्रंटचा भाग असेल तर आपण तोच घ्यायचा आहे। मागच्या साईडनं मोजून घ्यायचा आहे, 2 इंच कमी करून घ्यायचा आहे आणि तोच भाग आपल्याला फ्रंट भाग घ्यायचा आहे। तर इथून आपल्याला बरोबर असं आकार देऊन घ्यायचा आहे। बघा, थोडा हलका मुंड्यामध्ये आता आपण कटिंग करणार आहोत। अशी आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला तुम्ही माझ्या व्हिडिओवर लाईक नाही केलं असेल तर लाईक नक्की करा। असेच मी परफेक्ट कटोरी ब्लाऊज व्हिडिओ तुमच्यासाठीच घेऊन येते। जर माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल, बघा, आता आपल्याला 1 इंच इथून मोजून घ्यायचं आहे। टक्स लावण्यासाठी आपल्याला इथं एक खाचा लावून घ्यायचा आहे। 4.5 इंचावर आपल्याला टक्स लावून घ्यायचा आहे। तर मागचा पार्ट आपला तयार झालेला आहे। आता आपल्याला फ्रंट भाग कट करून घ्यायचा आहे। बघा, आता आपला फ्रंट तयार झालेला आहे। आता आपल्याला कटोरी काटून घ्यायची आहे। तर बघा, पंच आलेल्या भागाला आपल्याला कटोरी काटून घ्यायची आहे। तर बघा, माझ्याकडे कटोरी आहे, लहान साईजचं म्हणजे लागतो। तर बघा, आता हे थोडी मोठी 28 साईजची कटोरी आहे, हिला लहान कशी करायची बघा, मी आता लहान पण करते हिला। तर बघा, आता आपल्याला कटोरी झाली, आता हिला आपण लहान करून घ्यायचं। चारही बाजूने आपल्याला चॉक लावून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला असं आकार पूर्ण आता आपण कट करून घेणार आहोत। बघा, अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायची आहे।
म्हणजे हे लहान साईजची 7 चौक 28 28 साईजचा ब्लाऊज आहे, तर 28 साईजला लागणारी ही कटोरी झाली. आता आपल्याला क्रॉस पट्टी काढून घ्यायची आहे. तर बघा डबल क्रॉस पट्टी काढून घ्यायची आहे, तर आपल्याला डबल कापड घ्यायचं आहे. तर अशी एक फोल्ड करून घ्यायची आहे, म्हणजे 2 क्रॉस पट्ट्या आपल्याला याच्यात निघणार आहेत. तर बघा आपल्याला 3.5 इंच इथून असं मोजून घ्यायचं आहे, म्हणजे ब्लाऊज मोजून घ्यायचं आहे. किती साईजचं आहे? 26 साईजचं ब्लाऊज आहे. तर आपल्याला इथून लागणार किती आहे? तर आपल्याला 6.5 इंच लागणार आहे. तर इथून आपल्याला मग आता 3.5 इथून घ्यायचं आहे. 3.5पेक्षा कमी पण घेऊ शकतो. लहान साईजचं ब्लाऊज आहे, तर आपल्याला इथून 2 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे. इकडून 2.5 इंच बरोबर असं आपल्याला लावून घ्यायचं. आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघा आता क्रॉसपट्टी तयार झाली आहे. 2 क्रॉसपट्ट्या तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला मागच्या साईडनं कंबरपट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. कंबरपट्ट्या झालेल्या आहेत. आता आपल्याला पायपिंग पट्ट्या, असं पंच आलेल्या भागाकडून आपल्याला पायपिंग पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर बघा आता पायपिंग पट्ट्या पण तयार झालेल्या आहेत. तर बघा आपल्या पूर्ण ब्लाऊजची कटाई करून झालेली आहे. आता आपल्याला ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे. तर बघा ही आहे आस्तीन आणि फ्रंट आणि कटोरी. तर दोनही भाग आपल्याला सेम जोडून घ्यायचे आहेत. तर थोडा भाग आपल्याला एक्स्ट्रा लागणारच आहे. जेव्हा आपण कटोरी जोडतो तेव्हा तो कमी जातो, तर आपल्याला एक्स्ट्राचाच घ्यायचा आहे. अशी आपल्याला बाई जोडायची आहे, म्हणजे थोडा भाग फोल्ड करून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तोच पार्ट मागं जोडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर पण शिलाई करून घ्यायचा आहे. बघा आता आपण तुरपाई करतो, तर तुरपाईसाठी आपल्याला असं एक खाचा लावलेला आहे. थोडा भाग फोल्ड करून त्याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे. तुरपाई झाल्याच्या नंतर आपल्याला ही शिलाई खोलून घ्यायची आहे, म्हणजे काढून टाकायची आहे. आता ह्या पण बाईला तसंच करायचं आहे. शिलाई करून घ्यायची आहे. तुरपाई म्हणजे आपण जेव्हा ब्लाऊज हुक लावतो तेव्हा आपण इथून तुरपाई करून केल्याच्या नंतर ती शिलाई काढून घ्यायची आहे. आता बघा मागच्या साईडनं आपल्याला टक्स लावून घ्यायचे आहे. 4 इंचावर टक्स लावून घ्यायचे आहे. ह्या साईडनं पण आपल्याला आता टक्स लावून घ्यायचे आहे. बघा आपले टक्स लावून झालेला आहे. आता आपल्याला कंबरपट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. एकाला एक आपल्या कंबरपट्ट्या जोडून घ्यायच्या. त्याच्यानंतर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडा भाग फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हा भाग आपल्याला जोडून याच्यावर शिलाई करून घ्यायची. आता आपल्याला इथे एक छोटीशी प्लेट टाकून घ्यायची आहे. टाकू पण शकतो, नाही तर नाही पण टाकू शकत. टाकली तर फिनिशिंग मस्त येते. तर बघा आता आपली कंबरपट्टी जोडून झालेली आहे. आता आपल्याला याच्यावरून एक शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे प्रेस शिलाई केल्यानं आपली फिनिशिंग मस्त अशी येते. हा भाग आपल्याला फोल्ड करून त्याच्यावर पण एक शिलाई करून घ्यायची आहे. तुरपाई झाल्याच्या नंतर आपल्याला ही शिलाई काढून घ्यायची आहे कमरेच्या भागाने. तर बघा मागचा पार्ट पण तयार झालेला आहे. आता आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे. तर बघा दोनही साईड आपल्याला एक वेळा सरळ उलटं भाग पाहून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला जोडून घ्यायचे आहे. तर आपल्याला कटोरी काढतो तेव्हा एक वेळा आपण पाहून घ्यायचं आहे. तर कटोरी अशी बरोबर पाहून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला दोनही भाग सेम जोडून आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. आरामात आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे कटोरीला. तर बघा दोनही भाग आपले सेम आलेले आहेत. आपण कटोरी लहान केली होती तर बरोबर त्याच साईजनं आलेली आहे. तर बघा अशी आपल्याला
कटोरी जोडून घ्यायची आहे। तर बघा आता आपण कटोरी हे पण जोडत आहोत, म्हणजे दोनही कटोऱ्या। तर बघा मागचा साईड तयार झालेला आहे। आता आपल्याला अशी नोकनं थोडं प्रेस करून घ्यायचं आहे। आता आपल्याला याच्यावर डबल शिलाई करून घ्यायची आहे, कारण आपण सिंगल शिलाई लावली होती, तर डबल शिलाई करून घ्यायची आहे। तर बघा ह्या कटोरीला पण आणि फ्रंटला पण डबल शिलाई करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला बरोबर कटोरी मोजून घ्यायची आहे। थोडा भाग आपल्याला सोडून द्यायचा आहे हुक पट्टीसाठी। त्याच्यानंतर आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे। 6 इंच येत आहे तर आपल्याला अर्धा इंच म्हणजे बीच भाग घ्यायचा आहे। त्याच्यानंतर सारखे मोजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 1.5 इंच इथून घ्यायचं आहे। इथून आपल्याला तिरसं अशी काढून घ्यायची आहे। बघा ही पण कटोरी मोजून घ्यायची आहे। 6 इंच येत आहे तर आपल्याला 3 इंच मध्यभाग घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला चॉक लावून त्याच्यावर 1.5 इंचावर अशी करून आपल्याला शिलाई काढून घ्यायची आहे। तर बघा किती मस्त अशी कटोरी आलेली आहे। बघा पंच आलेली अशी कटोरी किती मस्त अशी तयार झालेली आहे। दोनही कटोऱ्या मस्त आलेल्या आहेत। आता बघा हा आपल्याला फोल्ड पण करू शकतो, नाहीतर आपण काटू पण शकतो। मी काटून घेत आहे। आता डबल शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला। ह्या पण कटोरीला तसंच करून घ्यायचं आहे, काटून घ्यायचं आहे आणि डबल शिलाई करून घ्यायची आहे। एक्स्ट्राचा भाग वाटत आहे आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे। तर बघा हा आपल्याला भाग इथं जोडून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हा भाग आपल्याला फोल्ड करत असा तो घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तीनही भाग आपल्याला सेम जोडून घ्यायचे आहेत। ह्या साईडनं पण आपल्याला तसेच क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे। बघा हा भाग आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर फोल्ड करत तो भाग आपल्याला तिथं जोडून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर बघा आता आपल्या दोनही सिंगल शिलाई केलेली आहे। आता आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे। हा एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघा आपली डबल शिलाई झालेली आहे। तर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा। बेल आयकनचं बटन प्रेस करायला विसरू नका। बघा हा भाग आपल्याला काढून घ्यायचा, म्हणजे असं फोल्ड करून घ्यायचा आहे। तर बघा पूर्ण पॅक असं झालेलं आहे। बघा किती मस्त अशी कटोरी आलेली आहे। आता आपल्याला असं वाटत आहे का बाहेर भाग निघलेला आहे, तर आपल्याला हा थोडा भाग कट करून घ्यायचा आहे, शेम करून घ्यायचा आहे। ह्या साईडनं बी जर आपल्याला तसंच वाटत आहे तर आपल्याला हा भाग आपल्याला असं थोडा भाग कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा आता आपल्याला आयपट्टी तयार करून घ्यायची आहे। आता हे आपल्याला हुक पट्टी तयार करून घ्यायची आहे। बघा 1.25 इंचाची आपल्याला घ्यायची आहे। हे आपल्याला 3 इंचाची घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडा भाग फोल्ड करून दोनही भाग सेम करून जोडून घ्यायची आहे। आता हा पण पट्टी पण अशीच जोडून घ्यायची आहे। त्याच्यावर आपल्याला एक प्रेस शिलाई करून घ्यायची आहे। आता आपल्याला एक्स्ट्राचा भाग कट केल्याच्या नंतर थोडा भाग आपल्याला बरोबर अशी त्याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे अंदरच्या भागाने। बघा आता आपल्याला कटोरी तयार झाली। आता आपल्याला इथं आय करायची आहे। तर 2-2 बोटं मोजून आणि आपल्याला आय तयार करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर थोडा भाग आपल्याला फोल्ड करून तो भाग आपल्याला दुम्मट मारून द्यायचा आहे। बघा आता आपल्याला आय करून घ्यायचे आहे। माझ्या चॅनलला तुम्ही नक्की भेट द्या। परफेक्ट कटोरी कशी बनवायची तर हा व्हिडिओ टाकलेला आहे मी कटोरी कशी काटायची, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला
कशाबद्दल म्हणजे व्हिडिओ पाहिजे तर मी त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवीन. तर बघा आता आपल्याला दोनही भाग सेम असे जोडून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला चॉक लावून घ्यायचा आहे. तर बघा आता आपल्याला कटोरीला थोडा आकार द्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला आकार दिल्याच्यानंतर हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. म्हणजे कटोरीला राऊंड येतो, म्हणजे गोल राऊंड येतो आणि व्यवस्थित मस्त अशी कटोरी बनते. तर बघा किती मस्त बनलेली. आता तसंच हे आपण भागाला आपण कट करून घ्यायचा आहे. बघा असे आपल्याला कट करून घ्यायचा म्हणजे आकार झाला. तर बघा किती मस्त अशी कटोरी झालेली आहे. आता मागच्या पाटला आपल्याला समोरचा पाट जोडून घ्यायचा आहे. दोनही भाग असे सेम जोडून घ्यायचे. त्याच्यानंतर बघा मागचा पुढचा भाग दोनही सेम आलेले आहे. तर बघा आता आपल्याला इथून पाऊण इंच इथून घ्यायचे आहे, अर्धा इंच इथून घ्यायचे आणि तिरशी शिलाई काढून घ्यायची आहे. ते पण शोल्डर आपल्याला तसेच जोडून घ्यायचे आहेत. पाऊण इंच घ्यायचे आहे, त्या साईडनं अर्धा इंच घ्यायचे आहे, तिरशी शिलाई लावून घ्यायची आहे. आता तो भाग थोडा एक्स्ट्राचा निघलेला आहे. तर बघा आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे. त्या साईडचा पण कट करून घ्यायचा आहे. आता ह्या पण साईडला आपल्याला तशीच तिरशी शिलाई लावून घ्यायची आहे. आता आपल्याला सिंगल शिलाई लावली तर डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा आता आपण पायपिंग करायची आहे. तर पायपिंग पट्ट्या काटून घेतलेल्या आहेत. तर आपल्याला एकामेकाला अशा पायपिंग पट्ट्या तिरसर तशा जोडून घ्यायच्या आहेत. बघा हा भाग फोल्ड करून त्याच्यावर एक पट्टी ठेवून घ्यायची आहे, तिरशी तशी शिलाई करून घ्यायची आहे. तो पण भाग फोल्ड करून त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला एक शिलाई करून द्या. आपल्याला असं वाटत आहे का आपली पायपिंग म्हणजे पट्टी जास्त लागणार आहे, तर आपण एक पट्टी अजून लावून घ्यायची, जेणेकरून मग नंतर त्रास नाही झाला पाहिजे. तर बघा आता मी एक पट्टी इथं अजून लावून घेत आहे. आता आपल्याला थोडा भाग फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे. काटानं नाही करायचे आहेत, थोडा भाग सोडून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं भाग सोडल्याच्या नंतर त्याच्यानंतर तिथं शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा शिलाई करून आता हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचा भाग सेम अशी पट्टी तयार करून घ्यायची आहे. म्हणजे मागं पुढे नाही झाली पाहिजे. तर आपल्याला सारखी अशी पायपिंग पट्टी तयार करून घ्यायची आहे. आता बघा आपण पायपिंग करणार आहोत, तर थोडा भाग फोल्ड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. अतिशय आरामात आपल्याला अशी पायपिंग पट्टी जोडून घ्यायची आहे. कुठेही घाई गडबडीनं आपल्याला पायपिंग करून घ्यायची नाही, कारण पायपिंगवरच आपलं ब्लाऊज असतो. तर पायपिंग व्यवस्थित आली पाहिजे आणि आपल्याला अशी काळजी घ्यायची आहे. शोल्डरचा भाग आपल्याला त्या साईडनं मागच्या साईडनं आपण शिलाई केलेला आहे तो त्या साईडनं पलटवून घ्यायचा आहे. तर बघा आता आपल्याला इथं कमी गेलेला आहे थोडा भाग पायपिंगचा, इथून आपण असं कट करून घ्यायचा आहे. थोडा भाग फोल्ड करून त्याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला हाच भाग आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे. बघा आता आपल्याला थोडीशी मोठी झाली, म्हणजे कमी पडली होती, तर मी इथं पायपिंग पट्टी जोडून घेतलेली आहे. आता आपल्याला थोडा भाग कट करून आपल्याला एक फोल्ड करून त्याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला हा एकदम सेम असा भाग करायचा आणि इथं तिरचे कट करून घ्यायचे, म्हणजे तिरचं आपल्याला थोडा भाग थोडा कट लावून घ्यायचे आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला कट लाव. याच्याने काय होते, आपली पायपिंग मस्त अशी येते आणि फिनिशिंग बी मस्त येते. तर आपल्याला कट लावून घ्यायचीच आहे. धागे दुगे निघलेले ते कट करून घ्यायचे आहेत.
आता थोडा भाग आपल्याला फोल्ड करून बघा, थोडा भाग आपल्याला फोल्ड करून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे पायपिंग करून घ्यायची आहे बघा. अशा प्रकारे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. पायपिंग करताना घाई नाही करायची आहे कधीच, आरामात आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. तर बघा किती मस्त अशी पायपिंग आलेली आहे बघा, पूर्ण अशी मस्त पायपिंग आलेली आहे, कुठंच असं हे नाही झालं आहे, मस्त अशी पायपिंग आलेली आहे. आता बघा आपल्या छातीचा चौथा भाग 7 इंच आहे, तर आपल्याला इथं 7 इंच मार्जिन करून घ्यायचे आहे. आता दोनही भाग आपल्याला सेम जोडून घ्यायचा आहे. तर कोणता एक्स्ट्राचा होत आहे तर तो आपल्याला थोडा जास्त होत आहे, तर तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा दोनही भाग आपल्याला सेम करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला छातीचं 7 इंच येत आहे, तर इथं मार्जिन लावून घ्यायचे आणि तो भाग आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. आता इथे थोडी कट लावून घ्यायची आहे. आता मागचा भाग बी आपल्याला तसाच वाटत आहे, इथून शोल्डरवरून तो भाग पण आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आकार द्यायचा आहे थोडा. आता बघा आपल्याला बाई जोडून घ्यायचे आहे. बाईचा पायतो आपण अर्धा इंच कमी केलेला भाग होता तो त्या साईडनं जोडायचा आहे, म्हणजे फ्रंटच्या भागाला आपल्याला जोडायचा आहे आणि ह्या साईडनं हा भाग जोडायचा आहे. आता बरोबर आपल्याला दोनही भाग असे जोडून घ्यायचे आहेत. शोल्डरवरूनच आपल्याला कधी बाई इकडे तिकडे होऊन जातो, तर शोल्डरवरूनच आपल्याला जोडवून घ्यायचे, म्हणजे दोनही साईड आपले बरोबर येतात. तर बघा किती मस्त असं कुठं पण अशी प्लेट पडली नाही आहे, मस्त आले. आता बघा असे दोनही आपण मापून घ्यायचे आहेत, बरोबर असे सारखे भाग येत आहेत, व्यवस्थित असं मस्त असं ब्लाऊज झालेला आहे. तर बघा आपल्याला ह्या साईडला पण तशीच बाई जोडून घ्यायची आहे. शोल्डरवर आपल्याला तो भाग ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा अशी सेम अशी तयार, मागं पुढं कुठंही काही होत नाही आणि बरोबर येते. तर बघा आपण आता सिंगल शिलाई लावलेली आहे, तर दोनही साईडनं बघा किती मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे, किती मस्त अशी कटोरी तयार झालेली आहे. तर बघा आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे आता. तर आता आपल्याला कंबर मोजून घ्यायची आहे. तर कंबर आहे 26ची, तर आपल्याला किती घ्यायचं आहे, 6.5 इंच घ्यायचं आहे. तर 6.5 इंचावर आपल्याला मार्जिन लावून घ्यायची आहे. दोनही साईडनं आपल्याला 6.5 इंच मोजून घ्यायचे, म्हणजे डबल भाग घ्यायचा आहे असा. तर बघा आता 6.5 इंचावर आपल्याला इथं मार्जिन करून घ्यायचे. आता बाई पण तशीच. आता इथून आपल्याला बरोबर सेम भाग असे जोडून घ्यायचे आहेत बघा. तर आता इथून आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे, म्हणजे वरच्या साईडनं. मग जो हा आपला भाग आहे आपण अंदरच्या साईडनं शिलाई केल्याच्या नंतर पूर्ण पॅक होऊन जाईल. तर बघा आपल्याला दंड मोजून घ्यायचा आहे. दंड आहे 4.5 इंच. तर बघा आपल्याला इथून 4.5 इंच मोजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तेवढा भाग सोडून 2 इंच एक्स्ट्रा घेऊन आणि त्याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे. बघा आता एक्स्ट्रा झालेला भाग आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे धागेदुगे हे निघलेले आहे ते कट करून घ्यायचं आहे. तर बघा आता आपली तिथून दोनही असं म्हणजे मोजून दंड घेर आपल्याला मोजून 4.5 इंचावर मार्जिन करून शिलाई करून घ्यायची. आता आपण फिटिंग करून घेणार आहोत. आपल्याला बगल मोजून घ्यायचं आहे. बगल आहे 6.5 इंच, तर आपल्या 6.5 इंचावर शिलाई करून घ्यायची आहे अशी.
त्याच्यानंतर चेस्टचा 7 इंच आहे तर 7 इंच पण मोजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बरोबर अशी आपल्याला फिटिंग केलेली ज्या ठिकाणून मार्जिन आली तिथपर्यंत शिलाई घेऊन यायची आहे. तर बघा आता आपल्याला शिलाई फिटिंग झाली. आता 2 शिलाई आपल्याला एक्स्ट्राच्या करून घ्यायच्या आहेत. आता हे आपण साईडनं आपल्याला बघा किती मस्त अशी बाई जोडून झालेली आहे. खूप मस्त अशी फिनिशिंग आली आहे. कोटोरी पण व्यवस्थित अशी आलेली आहे. आता ह्या आपण साईडला आपल्याला तसंच 4.5 इंच दंडघेर मोजून घ्यायचा आहे आणि तिथून शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला अंदरच्या भागने हा भाग फोल्ड करून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. बघा दोनही भाग असे सेम करून घ्यायचे आणि अंदरच्या साईडनं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा आता आपल्याला इथून आपला मुंडा मोजून घ्यायचा आहे. 6.5 इंच मार्जिन करायची आहे. आता आपल्याला दंड मोजून 4.5 इंच 4.5 इंचावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे अशी. तर आता आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा किती मस्त अशी फिटिंग आलेली आहे. ब्लाऊज पण मस्त असा झालेला आहे. बघा मागच्या साईडनं किती मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. परफेक्ट पायपिंग सगळं काही मस्त असं व्यवस्थित आलं आहे. आता समोरच्या साईड बघा किती मस्त असं आलं आहे. खूप मस्त फिनिशिंग आलेली आहे फ्रंटच्या भागाला आणि कटोरीला पण. तर असं ब्लाऊज शिवा, परफेक्ट ब्लाऊज शिवा आणि स्वतःच्या पायावर उभे